जय मित्रांनो, तुम्ही पाहत असाल मित्रांनो की प्रत्येक अकॅडमीच्या प्रत्येक संचालकाला एकच असतं की आपला रिझल्ट कसा वाढेल. त्यासाठी प्रत्येक संचालक हाच उद्दिष्ट असतं की आपला रिझल्ट वाढेल म्हणून, आणि प्रत्येक आईवडिलाला असं वाटतं की आपला मुलगा भरती व्हावा म्हणून. तुम्ही जर एक विचार करा सरळ सरळ, तर आज हे मुलं ग्राउंडला नसतील, सकाळी फॉलिंग होती, सकाळी फॉलिंगला बाहेर येतात आणि फॉलिंग झाल्यानंतर जेव्हा ग्राउंडला निघून जातात त्यावेळेस मुलं आतमध्ये पुन्हा जाऊन झोपतात. तर त्यावेळेस टायगर अकॅडमी नवीन एक नियम काढला आहे, ह्यांचं एक ऑप्शन करायचं, ताट करायचं, फूल आणायचं, गंध आणायचा, डायरेक्ट सगळ्या भाऊला ओळून घ्यायचं. ओळल्यानंतर ह्यासाठी ओळायचं की पुढच्या वेळेस तुला वर्दी घालायची म्हणूनच ओळून घ्यायचं. तोपर्यंत आपण कधीच थांबायचं नाही, तोपर्यंत ग्राउंड बी कधी ग्राउंडला थांबायचं नाही, अभ्यासाला काही थांबायचं नाही आणि झोपायचं पण नाही. ह्यासाठी नवीन नियम ठेवला टायगर अकॅडमीने. आता इथून पुढं हा नियम अकॅडमीसाठी कंटिन्यू लागू असेल तर जो मुलगा ग्राउंड नाही करणार त्या मुलांना ही नक्कीच ताट घेऊन ओवाळल्याशिवाय राहणार नाही टायगर अकॅडमी. आणि हे आपण कमेंट करून सांगा की आपण हा व्हिडिओ आपला कसा वाटतो. आणि फक्त एक हे आमचे सर्व दादा की उद्यापासून तुम्ही ग्राउंड बुडवणार का? बुडवल्या आता तुम्ही एक पण ग्राउंड बुडू शकत नाही. आणि जर बुडवलं तर पुन्हा एकदा त्यांची ताट घेऊन पुन्हा त्यांचं मळवट भरून त्याला मंडपात बाशिंग बिशिंग लावून त्यांचं आरती केल्याशिवाय राहणार नाहीत. ओके, समजलं? ओके, जय हिंद मित्रांनो.